घे बाबा मला. 4 पीस आहेत. एक मानंदावणी झाल्या. या 2 कोणाला घेतल्यात? एक मी आहे. एक काऊ आहे. 4 झाल्या ना चौघींना. हॅलो एव्हरीवन. सो डिस्कशन तर तुम्ही ऐकलंच असेल. तर अशी असते आमची फॅमिली शॉपिंग. आणि ट्रस्ट मी, फॅमिली शॉपिंग म्हणजे एक वेगळंच ॲडव्हेंचर असतं. आता हे बघा ना, या दोघी काय करताय तिथं. आता मजेशीर भाग तर बघा ना, गेलो होतो शॉपिंग करायला, पण माझी बहीण इथे नेमकं करते काय. ही आहे मेकअप आर्टिस्ट आणि आम्ही जिथे शॉपिंगला गेलो होतो तिथे एका ब्राईडला नऊवारी साडी नेसून बघायची होती. तर मग काय, माझी बहीण लगेचच कामाला लागली. मग त्यामागोमाग माझी दुसरी बहीण, मला पण साडी ट्राय करायची आहे, मग तिच्याही मागे लागली. हे पाहून मला जाणवलं, काहीही झालं तरी एकत्र राहणं आणि एकत्र एन्जॉय करणं हीच आमची फॅमिली स्टाईल आहे. सो आता वेळ आली रिलेटिव्हजला साड्या घेण्याची. मी लिस्ट चेक करत होते, किती साड्या घ्यायच्या, कोणाला घ्यायच्या, रंग कोणता, बरंच काही. मग शेवटी आम्ही काही लेहंगा पण ट्राय केले. पण खरं सांगू, या सगळ्या गोंधळात हसण्यात एक इमोशनल मोमेंटही होता. कारण कितीही भांडलो, चिडलो, हे घालू नकोस, ते भारी दिसतंय असं सांगितलं तरी शेवटी आम्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंट्सच देत होतो. आणि शॉपिंगपेक्षा आठवणी जास्त मिळाल्या हे म्हणायला हरकत नाही. तुम्ही हा व्हिडिओ बघत असताना तुमच्या फॅमिलीचे असे मजेशीर मोमेंट्स नक्की आठवले असतील, रिलेट झाले असतील तर कॉमेंट करून नक्की सांगा. आणि आमची ही मजेशीर शॉपिंग जर्नी कशी वाटली तेही सांगायला विसरू नका. बाय.